नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या पवित्र कथेच्या द्वाराशी उभे आहोत ती केवळ एक व्रताची गोष्ट नाही, तर धर्म, संयम, भक्ती आणि विजय यांचे दिव्य रहस्य उलगडणारी कथा आहे. ज्या एकादशीने प्रभू श्री रामांच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित केला, ज्या एकादशीने रावणासारख्या अजेय शत्रूवर विजय मिळवण्याचा मार्ग दाखवला, तीच ही विजया एकादशी. वने, नद्या, आश्रम, ऋषींची तपश्चर्या, देवतांची कृपा आणि प्रभू श्री रामांचा धर्ममय संघर्ष या सर्वांनी भरलेली ही कथा मनाला स्पर्श करते, डोळ्यात अश्रू आणते आणि अंतःकरण भक्तीने भरून टाकते. आजची ही कथा ऐकताना आपणही त्या प्राचीन काळात जाऊ, त्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवू आणि श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊ. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. धार्मिक मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र कथेवर आपला भक्तिभाव कमेंटमधून व्यक्त करा. अयोध्येच्या राजमहालात जन्मलेले प्रभू श्रीराम वनवासाच्या कठोर मार्गावर चालत असताना त्यांच्या जीवनात धर्माचे तेज अधिक उजळले होते. दंडकारण्यात प्रवेश करताच घनदाट वनराई, पवित्र नद्या आणि ऋषीमुनींचे तपोवन यांनी प्रभू श्रीरामांचे स्वागत केले. सीतेच्या कोमल पावलांनी वनभूमी पावन झाली होती आणि लक्ष्मणाच्या सजग नजरेतून प्रत्येक संकटावर पहारा ठेवला जात होता. पंचवटीच्या आश्रमात ऋषींच्या सान्निध्यात दिवस जात असताना राक्षसांच्या अत्याचाराच्या कथा कानावर येत होत्या. याच वनात रावणाच्या कपटाने सीतेचे हरण झाले आणि प्रभू श्रीरामांच्या जीवनात दुःखाचा महापूर उसळला. सीतेच्या विरहाने प्रभू श्रीराम अंतर्मुख झाले, पण त्यांच्या डोळ्यात अश्रू असूनही अंतःकरणात धर्माचा दीप तेवत राहिला. सीतेच्या शोधासाठी वानरसेना जमू लागली. सुग्रीव, हनुमान, अंगद यांसारखे पराक्रमी योद्धे प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक झाले. समुद्राच्या काठी उभे राहून लंकेकडे पाहताना रावणाचा अहंकार आणि लंकेचे वैभव प्रभू श्रीरामांना दिसत होते, पण विजयाचा मार्ग सोपा नव्हता. युद्धापूर्वी अनेक अपशकुन दिसू लागले. वानरसेनेत चिंता पसरली. त्यावेळी ऋषी मार्गदर्शनासाठी प्रभू श्रीराम जवळच्या आश्रमात गेले. त्या आश्रमात तपश्चर्येत लीन झालेले ब्राह्मण आणि महर्षी प्रभू श्रीरामांच्या तेजाने भारावून गेले. महर्षींनी प्रभू श्रीरामांना विजया एकादशीचे महात्म्य सांगितले. त्यांनी सांगितले की फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी केल्यास कोणताही कठीण कार्य सिद्धीस जाते. प्रभू श्रीरामांनी अत्यंत श्रद्धेने त्या दिवशी उपवास केला. नदीत स्नान करून देवतांची पूजा केली. विष्णूचे स्मरण करत रात्र जागरणात घालवली. सीतेच्या स्मृतींनी मन भरून आले तरी प्रभू श्रीरामांनी संयम सोडला नाही. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. त्या व्रताच्या प्रभावाने वानरसेनेत नवचैतन्य संचारले. दुसऱ्या दिवशी समुद्राने मार्ग दिला आणि सेतू बांधण्याचा अद्भुत प्रसंग घडला. विजया एकादशीच्या पुण्यप्रभावाने लंकेच्या युद्धात धर्माचा विजय निश्चित झाला. प्रभू श्रीरामांच्या धनुष्याच्या टंकाराने अथर्व हादरून गेला आणि सीतेच्या मुक्तीसाठी विजयाचा सूर्य उगवला. लंकेकडे जाणाऱ्या महासागराच्या काठावर प्रभू श्रीराम उभे होते. तेव्हा आकाशात संध्याकाळची केशरी छटा पसरली होती आणि समुद्राच्या लाटा जणू काही देवाच्या इच्छेची कुजबूज करत होत्या. वानरसेना थकलेली होती, तरी त्यांच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश होता, कारण विजया एकादशीच्या व्रतामुळे सर्वांच्या मनात अद्भुत आत्मविश्वास निर्माण झाला होता. प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाकडे पाहिले तेव्हा भावाच्या चेहऱ्यावर अढळ निष्ठा दिसत होती आणि सीतेच्या आठवणींनी दोघांचेही अंतःकरण भरून आले होते. त्या रात्री समुद्रकिनारी ऋषींच्या मार्गदर्शनाने यज्ञ करण्यात आला. वेदमंत्रांच्या गजरात अग्नी प्रज्वलित झाला आणि देवतांना आहुती अर्पण करण्यात आली. समुद्र देवतेला विनंती करण्यात आली की धर्माच्या कार्यासाठी मार्ग द्यावा, परंतु समुद्र शांत राहिला. त्या शांततेत प्रभू श्रीरामांचा संयम अधिक दृढ झाला. त्यांनी समुद्राला बाण उचलून इशारा दिला नाही, तर धर्माची आठवण करून दिली. त्यांच्या वाणीतील करुणा आणि तेज यामुळे समुद्रदेव प्रगट झाले आणि त्यांनी सेतू बांधण्याचा मार्ग सुचवला. नल आणि नील या वानरांनी दगडांवर रामनाम कोरले आणि ते दगड पाण्यावर तरंगू लागले. हा चमत्कार पाहून वानरसेनेत जयघोष झाला. हनुमानाच्या पराक्रमाने आकाश दुमदुमले आणि अंगदाच्या शौर्याने सर्वांना प्रेरणा मिळाली. सेतू बांधताना प्रत्येक वानर प्रभू श्रीरामांचे नाव घेत होता आणि त्या नावाच्या शक्तीने थकवा विसरून काम पुढे सरकत होते. दुसरीकडे लंकेत रावणाच्या दरबारात अस्वस्थता पसरली होती. विभीषणाने रावणाला धर्माचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला, पण अहंकाराने आंधळा झालेला रावण ते ऐकण्यास तयार नव्हता.
मंदोदरीच्या डोळ्यांत चिंता होती, कारण तिला या युद्धाचा परिणाम दिसत होता. लंकेच्या मंदिरांत राक्षस देवतांची पूजा करत होते, पण त्यांची भक्ती भयातून जन्मलेली होती. सेतू पूर्ण होताच प्रभू श्रीरामांनी वानरसेनेला आशीर्वाद दिला आणि समुद्र ओलांडण्याचा शुभमुहूर्त निश्चित केला. त्यावेळी पुन्हा एकदा ऋषींनी विजया एकादशीच्या व्रताचे स्मरण करून दिले आणि सांगितले की हा विजय केवळ शस्त्रांनी नाही तर श्रद्धेने मिळणार आहे. प्रभू श्रीरामांनी रात्रभर विष्णू स्मरण केले आणि सीतेच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली. पहाटेचा सूर्य उगवताच सेतूवरून वानरसेना लंकेकडे निघाली. प्रत्येक पाऊल टाकताना भूमी पवित्र होत होती. लंकेच्या द्वाराशी पोहोचताच राक्षसांनी आक्रमण केले. पहिला संघर्ष भयंकर होता. वानरांच्या गर्जनेने आकाश हादरले आणि राक्षसांच्या शस्त्रांनी रणभूमी रक्तरंजित झाली. प्रभू श्रीरामांनी धनुष्य उचलले तेव्हा त्यांच्या बाणांत धर्माची ज्वाला प्रज्वलित झाली. लक्ष्मणाने मेघनादाशी सामना केला आणि हनुमानाने शत्रूंच्या छावणीत गोंधळ उडवून दिला. या युद्धात अनेक वानर जखमी झाले, पण त्यांच्या मनात भय नव्हते, कारण विजया एकादशीच्या पुण्यामुळे त्यांना देवकृपेचा विश्वास होता. संध्याकाळ होताच युद्ध थांबले आणि दोन्ही सैन्ये माघारी परतली. त्या रात्री प्रभू श्रीरामांनी जखमी वानरांची सेवा केली. त्यांच्या करुणेने सर्वांचे दुःख हलके झाले. आकाशात चंद्रप्रकाश पसरला आणि समुद्रकिनारी शांतता नांदू लागली. त्या शांततेत प्रभू श्रीरामांनी पुन्हा एकदा मनात संकल्प केला की अधर्माचा नाश आणि सीतेची मुक्ती हीच त्यांच्या जीवनाची साधना आहे. या संकल्पानेच पुढील दिवसांचे युद्ध अधिक तीव्र आणि निर्णायक होणार होते. पहाटेच्या वेळी लंकेच्या आकाशात काळसर ढग जमू लागले होते आणि समुद्राच्या लाटांत एक अनामिक अस्वस्थता जाणवत होती. प्रभू श्रीराम ध्यानातून उठले तेव्हा त्यांच्या मुखावर शांत तेज होते आणि मनात दृढ निश्चय होता. वानरसेना जागी होत होती आणि प्रत्येकाच्या मनात आजच्या युद्धाविषयी उत्कंठा होती. ऋषींनी रणभूमीच्या काठावर पुन्हा एकदा अग्निहोत्र केले आणि देवतांचे आवाहन केले. त्यावेळी आकाशातून मंद वारा वाहू लागला आणि जणू देवकृपेची अनुभूती सर्वांना मिळाली. प्रभू श्रीरामांनी वानरसेनेला धर्माचा उपदेश केला आणि सांगितले की शत्रूचा पराभव केवळ बलाने नव्हे तर सत्य आणि संयमाने होतो. युद्ध सुरू होताच राक्षसांच्या सैन्याने प्रचंड आक्रमण केले. कुंभकर्णाच्या गर्जनेने भूमी हादरली आणि त्याच्या प्रचंड देहाने अनेक वानर भयभीत झाले. पण हनुमान पुढे सरसावले आणि आपल्या पराक्रमाने वानरसेनेचे मनोबल वाढवले. कुंभकर्णाशी झालेला संघर्ष अत्यंत भयंकर होता. लक्ष्मणाने आपल्या बाणांनी त्याला जखमी केले, पण तरीही तो अडगळीसारखा पडला नाही. शेवटी प्रभू श्रीरामांच्या दिव्य बाणाने कुंभकर्णाचा अंत झाला. हा प्रसंग पाहून लंकेत शोककळा पसरली आणि रावणाच्या हृदयात क्रोधाची ज्वाला पेटली. दुसरीकडे वानरसेनेत आनंद आणि दुःख दोन्ही भावना एकत्र होत्या, कारण विजय मिळाला असला तरी अनेक योद्धे जखमी झाले होते. त्या संध्याकाळी प्रभू श्रीरामांनी जखमींना औषधी वनस्पती देऊन त्यांची सेवा केली. सुषेण नावाच्या वैद्याने पर्वतांतील औषधींची माहिती दिली आणि हनुमानाने संजीवनी पर्वत आणून अनेकांचे प्राण वाचवले. हा चमत्कार पाहून सर्वांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक झाले. त्या रात्री लंकेच्या राजप्रासादात रावण एकाकी बसला होता. मंदोदरीने त्याला पुन्हा एकदा सीतेला परत करण्याचा सल्ला दिला, पण अहंकाराने ग्रासलेला रावण सत्य पाहू शकत नव्हता. त्याने मेघनादाला युद्धासाठी पाठवले. दुसऱ्या दिवशी मेघनादाने मायावी शक्तीने रणभूमी अंधारली आणि लक्ष्मण मूर्छित झाले. हा प्रसंग पाहून प्रभू श्रीरामांचे अंतःकरण व्याकुळ झाले, पण त्यांनी संयम सोडला नाही. विभीषणाच्या सल्ल्याने पुन्हा एकदा देवतांचे स्मरण करण्यात आले आणि विजया एकादशीच्या पुण्याचा प्रभाव जाणवू लागला. सूर्यकिरणांनी अंधार दूर केला आणि मेघनादाचा पराभव झाला. लक्ष्मण शुद्धीवर आले तेव्हा सर्वांनी आनंदाने जयघोष केला. युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत होती आणि प्रत्येक संघर्ष अधर्माच्या मुळावर घाव घालत होता. वानरसेनेत आता विजयाची खात्री निर्माण झाली होती, पण प्रभू श्रीराम अजूनही नम्र होते, कारण त्यांना माहीत होते की अंतिम विजय देवकृपेवर अवलंबून आहे. त्या रात्री त्यांनी समुद्रकिनारी बसून सीतेच्या स्मरणात अश्रू ढाळले आणि मनोमन तिच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. आकाशातील तारे साक्ष होते आणि वारा जणू त्यांच्या वेदनेला स्पर्श करत होता. या भावनिक क्षणांनी प्रभू श्रीरामांचे मन अधिक दृढ झाले आणि उद्याच्या निर्णायक युद्धासाठी ते सज्ज झाले.
उद्या निर्णायक युद्ध होणार या जाणीवेनं लंकेच्या भूमीवर पहाटेपासूनच तणाव दाटून राहिला होता आणि समुद्राच्या लाटाही जणू त्या घडामोडींची चाहूल घेत होत्या. प्रभू श्रीराम सकाळी नदीकाठी स्नान करून शांतपणे उभे राहिले तेव्हा सूर्यकिरण त्यांच्या मुखावर पडून दिव्य तेज प्रकट करत होते. लक्ष्मण त्यांच्या बाजूला उभा होता आणि त्याच्या डोळ्यात भावासाठी अढळ निष्ठा होती. वानरसेना सज्ज होत होती. अंगद, जांबवंत, नल, नील यांच्यात रणनीतीवर चर्चा चालली होती. त्यावेळी ऋषी आले आणि त्यांनी पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांना स्मरण करून दिले की विजया एकादशीचा प्रभाव अजूनही कार्यरत आहे आणि सत्याच्या बाजूने देवतांची शक्ती उभी आहे. प्रभू श्रीरामांनी सर्वांना धैर्य दिले आणि सांगितले की अधर्म कितीही बलवान वाटला तरी शेवटी तो स्वतःच्या अहंकारानेच नष्ट होतो. रणशिंग फुंकले गेले आणि युद्धाचा आरंभ झाला. रावण स्वतः रणभूमीवर उतरला तेव्हा त्याचा प्रचंड रथ, अलंकारांनी सजलेले शरीर आणि 10 मस्तकांचे भयावह रूप पाहून काही क्षणांसाठी वानरसेना स्तब्ध झाली. पण प्रभू श्रीरामांचे तेज पाहताच त्यांचे मनोबल पुन्हा उंचावले. रावण आणि प्रभू श्रीराम यांच्यातील बाणांची देवाणघेवाण सुरू झाली. आकाशात बाणांचे जाळे विणले गेले आणि भूमीवर धूळ उडाली. रावणाच्या मायावी शक्तींनी क्षणभर भ्रम निर्माण केला, पण प्रभू श्रीरामांच्या ध्यानस्थ मनाने त्या सर्व माया निष्फळ ठरवल्या. लक्ष्मणाने रावणाच्या रथावर प्रहार केला आणि हनुमानाने शत्रूंच्या सैन्यात गोंधळ उडवून दिला. लंकेच्या प्रासादातून मंदोदरी हे दृश्य पाहत होती आणि तिचे हृदय भीतीने दाटून आले होते. ती देवतांची प्रार्थना करत होती की हा रक्तपात थांबावा. रणभूमीवर अनेक योद्धे पडत होते. वानर आणि राक्षस दोघेही थकले होते, पण प्रभू श्रीरामांच्या मुखावर थकवा नव्हता. त्यांच्या प्रत्येक बाणात करुणा आणि न्याय एकत्र नांदत होते. रावणाने शक्तिशाली अस्त्रे वापरली तेव्हा पृथ्वी थरथर कापली, पण त्या प्रत्येक अस्त्राला प्रभू श्रीरामांनी शांतपणे उत्तर दिले. सूर्य मावळतीला झोकू लागला तेव्हा युद्ध काही काळ थांबले. त्या संध्याकाळी प्रभू श्रीरामांनी पुन्हा एकदा जखमी वानरांची सेवा केली. त्यांच्या स्पर्शाने वेदना कमी झाल्या आणि मनात आशा निर्माण झाली. रात्री आकाश निरभ्र झाले आणि चंद्रप्रकाशात समुद्र चमकू लागला. प्रभू श्रीराम एकटेच बसून ध्यान करत होते. त्यांच्या मनात सीतेची प्रतिमा होती आणि तिच्या दुःखाची कल्पना करून त्यांचे हृदय व्याकुळ झाले. त्यांनी मनोमन प्रतिज्ञा केली की उद्या अधर्माचा पूर्ण नाश करून सीतेला मुक्त करायचे. त्या क्षणी वारा वाहू लागला आणि जणू देवतांनी त्यांच्या संकल्पाला अनुमोदन दिले. लंकेत रावणही विश्रांती घेत नव्हता. त्याच्या मनात क्रोध आणि भीती यांचा संघर्ष चालू होता. विभीषणाने पुन्हा एकदा त्याला शरणागतीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, पण रावणाने त्याला हकलून दिले. त्या रात्री लंकेच्या मंदिरांत भयभीत राक्षस देवतांची प्रार्थना करत होते. दोन्ही बाजूंना पुढील दिवसाची चाहूल लागली होती. प्रभू श्रीराम शांत होते, कारण त्यांना माहीत होते की धर्माचा विजय अटळ आहे आणि विजया एकादशीच्या पुण्यप्रभावाने सत्याची पताका उंचावली जाणार आहे. पहाटेचा प्रकाश लंकेच्या रणभूमीवर पसरू लागला तेव्हा जणू संपूर्ण सृष्टी श्वास रोखून अंतिम संघर्ष पाहण्यासाठी सज्ज झाली होती. प्रभू श्रीराम ध्यानातून उठले आणि त्यांनी प्रथम नदीकाठी स्नान करून देवतांचे स्मरण केले. त्यांच्या मुखावर विलक्षण शांती होती, पण त्या शांततेआड प्रखर निर्धार दडलेला होता. लक्ष्मण त्यांच्या पाठीशी उभा होता आणि दोघांमधील नात्यात शब्दांशिवाय समजणारी एक अद्भुत शक्ती प्रवाहित होत होती. वानरसेना आपल्या नायकाकडे श्रद्धेने पाहत होती. हनुमानाने आपल्या वज्रासारख्या देहावर माती झटकली आणि मनात श्रीराम नाम घेत रणभूमीकडे उडी घेतली. जांबवंताने वृद्ध असूनही तरुणांसारखे धैर्य दाखवले आणि अंगदाने वानरसेनेला एकत्र करून त्यांच्यात नवा उत्साह निर्माण केला. रणशिंगाचा आवाज होताच रावण पुन्हा आपल्या भव्य रथावर आरूढ होऊन पुढे आला. त्याच्या 10 मस्तकांतून गर्व आणि क्रोध एकाच वेळी झळकत होता. त्याने प्रभू श्रीरामांना उद्देशून कठोर शब्द उच्चारले, पण प्रभू श्रीरामांनी त्याकडे दुर्लक्ष करून धनुष्य हातात घेतले. पहिला बाण सुटताच आकाशात तेज पसरले. रावणानेही प्रत्युत्तर दिले. बाणांच्या टकरारीने आकाशात अग्निचक्री तयार झाली. पृथ्वी हादरू लागली आणि समुद्राच्या लाटा उंच उसळू लागल्या. काही क्षणांसाठी रावणाच्या मायावी अस्त्रांनी भ्रम निर्माण केला. अनेक श्रीराम जणू एकाच वेळी दिसू लागले, पण प्रभू श्रीराम ध्यानस्थ राहिले.
त्यांनी डोळे मिटून विष्णूचे स्मरण केले आणि त्या स्मरणाने सर्व माया नष्ट झाली. लक्ष्मणाने रावणाच्या रथाचा ध्वज तोडला आणि हनुमानाने राक्षसांच्या सैन्यात घुसून प्रचंड गोंधळ उडवला. लंकेच्या प्रासादातून मंदोदरी हे दृश्य पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात पश्चाताप होता. तिला कळून चुकले होते की हा विनाश थांबवण्याची संधी आता निघून गेली आहे. रणभूमीवर अनेक राक्षस पडत होते, काही वानरही जखमी होत होते, पण कोणीही मागे हटत नव्हते. प्रभू श्रीरामांचा प्रत्येक बाण अचूक लक्ष साधत होता. रावण थकू लागला होता, पण त्याचा अहंकार अजूनही संपला नव्हता. त्याने एक भयंकर अस्त्र सोडले, ज्यामुळे लक्ष्मण क्षणभर विचलित झाले. प्रभू श्रीरामांनी तात्काळ पुढे येत लक्ष्मणाचे रक्षण केले. त्या क्षणी भाऊभावातील प्रेम पाहून वानर सेनेतून जयघोष उठला. सूर्य मध्यान्हाला आला तेव्हा रणभूमीवर उष्णता वाढली. घाम, रक्त आणि धूळ यांनी वातावरण जड झाले. तरीही प्रभू श्रीराम थकलेले नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती, कारण ते रावणालाही शेवटची संधी देत होते. त्यांनी मोठ्या आवाजात रावणाला धर्माचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले, पण रावणाने उपहासाने हसून पुन्हा बाण सोडला. त्या क्षणी प्रभू श्रीरामांच्या डोळ्यात करुणेऐवजी न्यायाचे तेज प्रकट झाले. त्यांनी धनुष्य पूर्ण ताणले आणि दिव्य बाण सिद्ध केला. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. ऋषींच्या आश्रमात मंत्रोच्चार सुरू झाले. समुद्राच्या लाटाही क्षणभर स्थिर झाल्या. हा बाण केवळ शत्रूवर नव्हे तर अधर्मावर चाल करून जाणार होता. त्या क्षणाची प्रतीक्षा संपूर्ण सृष्टी करत होती. विजया एकादशीच्या पुण्यप्रभावाने प्रभू श्रीरामांच्या हातात धर्माची अंतिम शक्ती एकवटत होती आणि लंकेच्या रणभूमीवर निर्णायक क्षण जवळ येत होता. त्या निर्णायक क्षणी रणभूमीवर एक विलक्षण शांतता पसरली होती. जणू काळही थांबून प्रभू श्रीरामांच्या हातातील धनुष्याकडे पाहत होता. प्रभू श्रीरामांनी डोळे मिटले आणि मनोमन आपल्या आराध्य देवाचे स्मरण केले. त्या स्मरणात विजया एकादशीचे व्रत, ऋषींचे आशीर्वाद, वानरसेनेची निष्ठा आणि सीतेचे दुःख एकाच वेळी त्यांच्या हृदयात दाटून आले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या दृष्टीत करुणा नव्हती, तर धर्माचा कठोर पर न्याय्य प्रकाश होता. रावण अजूनही आपल्या रथावर उभा होता. त्याचे 10 मस्तक थकलेले होते, तरी त्यातील गर्व अजूनही शाबूत होता. प्रभू श्रीरामांनी दिव्य बाण धनुष्यावर चढवला तेव्हा आकाशात गडगडाट झाला. देवतांनी पुष्पवृष्टी सुरू केली आणि ऋषीमुनींच्या आश्रमांत मंत्रोच्चार अधिक तीव्र झाले. त्या बाणात केवळ शक्ती नव्हती, तर सत्य, संयम आणि तपश्चर्येचा संपूर्ण सार होता. प्रभू श्रीरामांनी बाण सोडला आणि तो विजेसारखा रावणाच्या दिशेने धावला. त्या क्षणी रावणाने अनेक अस्त्रे वापरून तो थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कोणतेही अस्त्र त्या दिव्य बाणासमोर टिकू शकले नाही. बाण रावणाच्या छातीत घुसला आणि त्याच्या 10 मस्तकांत एकाच वेळी वेदनेचा आक्रोश उमटला. रावणाचा देह थरथर कापू लागला आणि त्याचा रथ डळमळू लागला. काही क्षणांतच तो भूमीवर कोसळला. रणभूमीवर स्तब्धता पसरली. वानरसेना आणि राक्षस दोघेही क्षणभर निःशब्द झाले. नंतर वानरसेनेतून प्रचंड जयघोष उसळला. हनुमानाने आनंदाने उडी मारली. लक्ष्मणाच्या डोळ्यांत भावासाठी अभिमानाचे अश्रू होते. अंगद आणि जांभवंत यांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली. दुसरीकडे लंकेच्या प्रासादात मंदोदरीला रावणाच्या पतनाची वार्ता मिळाली तेव्हा ती कोसळून बसली. तिच्या हृदयात दुःख होते, पण त्याचबरोबर तिला या अंताची अपरिहार्यता जाणवत होती. विभीषण रणभूमीवर आला आणि त्याने प्रभू श्रीरामांना नम्रतेने वंदन केले. प्रभू श्रीरामांनी त्याला उठवून आलिंगन दिले आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा आशीर्वाद दिला. त्यांनी रावणावरही करुणादृष्टी टाकली, कारण अधर्माचा नाश झाला असला तरी तोही एक तपस्वी होता याची जाणीव त्यांना होती. रावणाच्या अंत्यसंस्कारांची व्यवस्था धर्मानुसार करण्याचे आदेश प्रभू श्रीरामांनी दिले. या निर्णयाने सर्वजण भारावून गेले. अधर्माचा नाश करूनही प्रभू श्रीरामांच्या मनात द्वेष नव्हता, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. लंकेच्या रणभूमीवर रक्तरंजित युद्ध संपले होते आणि आकाश हळूहळू स्वच्छ होत होते. सूर्यप्रकाशात रणभूमी उजळून निघाली आणि समुद्राच्या लाटा शांत झाल्या. वानरसेनेत आनंदोत्सव सुरू झाला, पण प्रभू श्रीराम शांत होते. त्यांच्या मनात अजूनही सीतेच्या मुक्तीचा विचार होता. त्यांनी त्वरित लंकेत जाण्याचा निर्णय घेतला.
विभीषणाला लंकेचा राजा घोषित करून प्रभू श्रीरामांनी त्याला प्रजेची काळजी घेण्याची आज्ञा दिली. विभीषणाच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. लंकेच्या मंदिरांत देवतांची पूजा सुरू झाली आणि भयाचे वातावरण हळूहळू भक्तीत बदलू लागले. प्रभू श्रीराम लंकेकडे निघाले तेव्हा त्यांच्या प्रत्येक पावलात धर्माची छाप उमटत होती. विजया एकादशीच्या पुण्यप्रभावाने हा विजय केवळ युद्धाचा नव्हता, तर अधर्मावर धर्माच्या अंतिम विजयाचा होता. आता उरलेला होता तो केवळ सीतेच्या भेटीचा, आणि त्या भेटीतून पुन्हा एकदा मर्यादा पुरुषोत्तमाच्या करुणेचे दर्शन घडणार होते. रावणाच्या पतनानंतर लंकेच्या भूमीवर एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. कारण जिथे काही काळापूर्वी रणघोष आणि आक्रोश घुमत होते, तिथे आता शांतता आणि गंभीरता नांदू लागली होती. प्रभू श्रीरामांनी विभीषणासमवेत लंकेच्या राजप्रासादाकडे पावले वळवली तेव्हा त्यांच्या मनात कोणताही अभिमान नव्हता, तर केवळ कर्तव्यपूर्तीची भावना होती. प्रासादाच्या उंच शिखरांवर अजूनही युद्धाच्या खुणा दिसत होत्या. राक्षस स्त्रिया भयभीत नजरेने प्रभू श्रीरामांकडे पाहत होत्या, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रथमच इतका संयमी आणि करुणावान विजेता पाहिला होता. विभीषणाने लंकेच्या दरबारात प्रभू श्रीरामांचे स्वागत केले. देवतांच्या प्रतिमा, यज्ञवेदी आणि प्राचीन स्तंभ यांनी सजलेला तो दरबार आता अधर्मातून मुक्त झाल्यासारखा वाटत होता. प्रभू श्रीरामांनी सिंहासनाकडे पाहिले, पण त्याकडे जाण्याऐवजी त्यांनी पायरीवरच उभे राहणे पसंत केले. त्यांच्या या विनयाने सर्वजण स्तब्ध झाले. त्यांनी विभीषणाला सिंहासनावर बसण्यास सांगितले आणि प्रजेची सेवा धर्माने करण्याची आज्ञा दिली. विभीषणाच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले आणि त्याने प्रभू श्रीरामांच्या चरणी मस्तक ठेवले. दरबारातील वातावरण हळूहळू बदलू लागले. भयाची जागा आशेने घेतली. त्या क्षणी प्रभू श्रीरामांनी सीतेच्या निवासस्थानाबद्दल विचारले. त्यांचे अंतःकरण व्याकुळ झाले होते, पण चेहऱ्यावर त्यांनी संयम राखला होता. विभीषणाने नम्रपणे उत्तर दिले आणि सीतेला अशोकवनात सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. हे ऐकताच प्रभू श्रीरामांनी हनुमानाकडे पाहिले. हनुमानाने संकेत समजून त्वरित अशोकवनाकडे प्रस्थान केले. अशोकवनात सीता एकाकी बसली होती. युद्धाचे आवाज थांबले असले तरी तिच्या मनातील चिंता अजून संपलेली नव्हती. तिच्या डोळ्यांत विरहाची छाया होती आणि मनात प्रभू श्रीरामांच्या सुरक्षिततेची प्रार्थना होती. तेवढ्यात हनुमान तिच्यासमोर प्रकट झाला. त्याला पाहताच सीतेच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. हनुमानाने नम्रतेने प्रभू श्रीरामांचा विजय आणि रावणाचा अंत झाल्याची वार्ता सांगितली. हे ऐकून सीतेच्या हृदयातून जड ओझे उतरले. तिने प्रभू श्रीरामांचे स्मरण करून कृतज्ञतेने मस्तक झुकवले. हनुमानाने सीतेला प्रभू श्रीराम भेटीसाठी तयार राहण्याची विनंती केली. अशोकवनात पुन्हा एकदा भक्तीचे वातावरण निर्माण झाले. सीतेच्या चेहऱ्यावर आशेचे तेज झळकू लागले. दुसरीकडे प्रभू श्रीराम प्रासादाच्या प्रांगणात शांतपणे उभे होते. त्यांच्या मनात सीतेच्या भेटीचा आनंद होता, पण त्याचवेळी लोकधर्माचा विचारही होता. ते अंतर्मुख झाले. लक्ष्मणाने त्यांच्या व्याकुळतेची जाणीव केली, पण काही बोलला नाही. वानरसेना लंकेच्या बाहेर विजयाचा उत्सव साजरा करत होती, पण प्रभू श्रीराम त्या आनंदात सहभागी झाले नाहीत. त्यांच्यासाठी हा विजय केवळ एक टप्पा होता. सीतेच्या शुद्धतेचा आणि धर्माचा प्रश्न अजून शिल्लक होता. विभीषणाने लंकेच्या रस्त्यांवर स्वच्छता आणि पूजाविधी करण्याचे आदेश दिले. मंदिरांत देवतांची आरती सुरू झाली. लंकेची भूमी जणू नवीन जन्म घेत होती. अशोकवनातून सीतेला सन्मानाने आणण्यासाठी स्त्रियांची व्यवस्था करण्यात आली. फुलांनी सजलेला मार्ग तयार करण्यात आला. त्या तयारी दरम्यान सीता मनोमन प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करत होती. तिच्या मनात कोणताही अपराध भाव नव्हता, तर केवळ धर्मनिष्ठा होती. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील हा क्षण अत्यंत नाजूक होता, कारण त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे संपूर्ण सृष्टी पाहत होती. विजया एकादशीच्या पुण्यप्रभावानेच त्यांच्या मनात आवश्यक ते धैर्य आणि विवेक निर्माण होत होता. हा केवळ वैयक्तिक पुनर्मिलनाचा प्रसंग नव्हता, तर धर्माच्या आदर्शांची कसोटी होती. लंकेच्या आकाशात मंद वारा वाहू लागला आणि जणू देवताही या पवित्र भेटीची प्रतीक्षा करत होत्या. प्रभू श्रीरामांनी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या मनात सीतेप्रती अमाप प्रेम होते, पण त्याहून मोठा होता तो धर्म. अशोकवनातून निघालेली सीतेची पालखी जेव्हा लंकेच्या प्रासादाच्या प्रांगणात पोहोचली, तेव्हा वातावरणात एक अलौकिक गंभीरता पसरली होती. फुलांनी सजलेला मार्ग, मंद वाऱ्यावर डुलणारे ध्वज आणि देवालयांत घुमणारे मंत्र, या सर्वांमध्ये सीतेचे पावन आगमन होत होते. सीतेच्या मुखावर सौम्य तेज होते.
डोळ्यांत संयम होता आणि चालण्यात विलक्षण स्थैर्य होते. तिच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण तिचा धर्म तिच्या सोबत होता. प्रभू श्रीराम प्रांगणाच्या मध्यभागी उभे होते. त्यांच्या हृदयात सीतेला पाहण्याची उत्कट ओढ होती, पण चेहऱ्यावर राजधर्माचे कठोर आवरण होते. सीता समोर येताच क्षणभर सर्वजण स्तब्ध झाले. अनेक महिन्यांचा विरह, अपमान, वेदना आणि प्रतीक्षा या सर्वांचा संगम त्या एका क्षणात झाला. सीतेने प्रभू श्रीरामांकडे पाहिले आणि त्यांच्या चरणांकडे नतमस्तक झाली. त्या नम्रतेत प्रेम होते, श्रद्धा होती आणि अढळ आत्मविश्वास होता. पण प्रभू श्रीरामांनी तिला तत्क्षणी उचलले नाही. त्यांनी काही क्षण मौन पाळले. त्या मौनात संपूर्ण सृष्टी श्वास रोखून उभी होती. वानरसेना, लंकेची प्रजा, ऋषी आणि देवता सर्वांचे लक्ष त्या एका निर्णयाकडे लागले होते. प्रभू श्रीरामांनी शांत पण ठाम स्वरात बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की युद्ध वैयक्तिक सुडासाठी नव्हते, तर धर्मासाठी होते. रावणाचा नाश अधर्माच्या अंतासाठी केला गेला, परंतु राजा म्हणून त्यांना लोकधर्म पाळावा लागणार होता. सीतेच्या शुद्धतेवर त्यांना स्वतःला कधीच शंका नव्हती, पण जगासमोर उदाहरण ठेवणे आवश्यक होते. हे शब्द ऐकून काही क्षण वातावरणात वेदनेची लाट उसळली. सीतेच्या डोळ्यात क्षणभर दुःख दाटले, पण तिचा संयम ढाळला नाही. तिने प्रभू श्रीरामांकडे शांतपणे पाहिले आणि नम्र स्वरात उत्तर दिले. तिने सांगितले की तिने मनाने, वाणीने आणि कर्माने कधीही धर्म सोडला नाही. जर तिच्या शुद्धतेवर प्रश्न असेल तर तिला अग्निपरीक्षा स्वीकारण्यास हरकत नाही. सीतेचे हे शब्द ऐकताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. लक्ष्मण संतापाने पुढे सरसावले, पण प्रभू श्रीरामांनी हातानेच त्यांना थांबवले. सीतेच्या इच्छेनुसार अग्निपरीक्षेची तयारी करण्यात आली. प्रांगणाच्या मध्यभागी अग्नी प्रज्वलित करण्यात आला. मंत्रोच्चार सुरू झाले. अग्नीची ज्वाला उंच उंच उठू लागली. सीतेने शेवटचा एकदा प्रभू श्रीरामांकडे पाहिले. त्या नजरेत तक्रार नव्हती, तर अढळ प्रेम आणि विश्वास होता. तिने मनोमन पृथ्वी मातेचे स्मरण केले आणि शांतपणे अग्नीकडे पावले टाकली. त्या क्षणी संपूर्ण वातावरण थरथर कापू लागले. अग्नीमध्ये प्रवेश करताच एक विलक्षण चमत्कार घडला. अग्निदेव स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी सीतेला आपल्या कुशीतून बाहेर काढले. सीता अग्नी इतकीच निर्मळ असल्याचे त्यांनी जाहीर केले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देवतांनी आनंदाने जयघोष केला. पृथ्वी माता आनंदाने भारावून गेली. प्रभू श्रीरामांचे कठोर आवरण त्या क्षणी वितळले. त्यांनी पुढे येऊन सीतेला आपल्या हृदयाशी धरले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हा अश्रू दुर्बलतेचा नव्हता, तर धर्मपालनाच्या कठीण मार्गावर चालताना सहन केलेल्या वेदनेचा होता. वानरसेनेतून आनंदाचा निनाद झाला. लंकेची प्रजा भारावून गेली. सीता आणि प्रभू श्रीरामांचे पुनर्मिलन केवळ दोन व्यक्तींचे नव्हते, तर धर्म, सत्य आणि संयम यांचा विजय होता. त्या क्षणी विजया एकादशीचे महात्म्य पुन्हा एकदा सृष्टीसमोर प्रकट झाले. कारण या एकादशीच्या पुण्यप्रभावानेच प्रभू श्रीरामांना इतका कठीण निर्णय घेण्याची शक्ती मिळाली होती. लंकेच्या भूमीवर भक्तीचे वातावरण पसरले. मंदिरांत घंटानाद सुरू झाला. अग्नीच्या ज्वाला शांत झाल्या आणि आकाशात मंगल संकेत दिसू लागले. प्रभू श्रीरामांनी सर्वांना आश्वस्त केले की आता लंकेत धर्मराज्य प्रस्थापित होईल. सीता त्यांच्या बाजूला उभी होती. तिच्या मुखावर शांती होती, कारण तिचा धर्म सिद्ध झाला होता. हा क्षण रामायणाच्या इतिहासातील अत्यंत भावस्पर्शी क्षण ठरला. येथे केवळ अधर्माचा नाश झाला नव्हता, तर धर्माची कसोटीही पूर्ण झाली होती. आता पुढील प्रवास अयोध्येकडे जाण्याचा होता, जिथे प्रजेची वाट पाहत होती आणि जिथे विजया एकादशीची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाणार होती. अग्निपरीक्षेनंतर लंकेच्या भूमीवर एक विलक्षण पवित्रता पसरली होती. जणू अनेक काळ साचलेला अंधार निघून गेला आणि धर्माचा प्रकाश सर्वत्र झिरपला. प्रभू श्रीराम सीतेसह प्रांगणात उभे होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर शांत समाधान होते आणि सीतेच्या मुखावर शुद्धतेचे तेज अधिकच उजळले होते. वानरसेना आनंदाने नृत्य करत होती, पण त्यांचा आनंद उन्मत्त नव्हता, तर भक्तिभावाने भरलेला होता. विभीषणाने प्रभू श्रीरामांच्या आज्ञेने लंकेतील सर्व मंदिरांत विशेष पूजाविधी करण्याचे आदेश दिले. देवतांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्वलित करण्यात आले. ऋषीमुनींनी वेदमंत्रांचा घोष केला. लंकेच्या रस्त्यांवर स्वच्छता झाली आणि युद्धाच्या खुणा हळूहळू पुसल्या जाऊ लागल्या. प्रभू श्रीरामांनी विभीषणाला प्रजेच्या हितासाठी धर्माने राज्य करण्याचा उपदेश केला आणि स्वतः राजसत्तेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पाहून लंकेची प्रजा भारावून गेली.
कारण त्यांनी पहिल्यांदाच असा विजेता पाहिला जो वैभवाचा मोह न धरता कर्तव्यपूर्ती करून निघून जात होता. सीता प्रभू श्रीरामांच्या बाजूने चालत होती. तिच्या मनात अयोध्येची आठवण दाटून आली होती. तिला जनकाचा दरबार, माता, भगिनी आणि अयोध्येच्या प्रजेचे प्रेम आठवत होते. लक्ष्मण तिच्या मागे चालत होता आणि त्याच्या मनात भावासाठी आणि वहिनीसाठी आदर होता. हनुमान आनंदाने पुढे पुढे धावत होता आणि अयोध्येच्या प्रजेपर्यंत ही शुभवार्ता कशी पोहोचवायची याचा विचार करत होता. समुद्र किनाऱ्यावर परतताना सेतू अजूनही स्थिर उभा होता. प्रभू श्रीरामांनी त्या सेतूकडे पाहून मनोमन त्या सर्व वानरांचे स्मरण केले ज्यांनी श्रद्धेने दगड वाहून आणले होते. त्यांनी समुद्र देवतेला नम्र प्रणाम केला आणि त्या मार्गाने परतण्याचा निर्णय घेतला. वानरसेना सेतूवरून चालत असताना समुद्राच्या लाटांतून मंद स्वर ऐकू येत होते, जणू त्या प्रभू श्रीरामांच्या विजयाचे स्तवन करत होत्या. किनाऱ्यावर पोहोचताच ऋषी पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या भेटीस आले. त्यांनी विजया एकादशीचे महात्म्य स्मरण करून दिले आणि सांगितले की या व्रताच्या प्रभावानेच इतका मोठा धर्मविजय संभव झाला. प्रभू श्रीरामांनी नम्रतेने मस्तक झुकवले आणि सांगितले की सर्व काही देवकृपेने आणि भक्तांच्या श्रद्धेने घडले आहे. पुढील प्रवासासाठी पुष्पक विमानाची तयारी करण्यात आली. ते विमान आकाशात उडाले तेव्हा पृथ्वीवर उभे असलेले वानर भावूक झाले. प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण विमानात बसले तेव्हा त्यांच्या मनात अयोध्येच्या दर्शनाची उत्कंठा होती. आकाशातून खाली पाहताना प्रभू श्रीरामांना वने, नद्या, पर्वत आणि आश्रम दिसत होते. प्रत्येक स्थळाशी त्यांची काही ना काही आठवण जोडलेली होती. दंडकारण्यातील ऋषींचे आश्रम, पंचवटीतील निवास, शबरीचे प्रेमळ स्वागत हे सर्व त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले. सीतेच्या डोळ्यांतून अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते तर कृतज्ञतेचे होते. लक्ष्मण शांतपणे आकाशाकडे पाहत होता. त्याला वाटत होते की हा प्रवास केवळ अयोध्येकडे जाण्याचा नाही तर जीवनातील एका कठीण पर्वाचा शेवट आहे. पुष्पक विमान जेव्हा विविध नगरांवरून गेले तेव्हा लोक आकाशात हात जोडून प्रभू श्रीरामांना प्रणाम करत होते. या दृश्याने प्रभू श्रीराम अधिकच नम्र झाले. त्यांनी मनोमन ठरवले की अयोध्येत परतल्यावर ते राजधर्म अधिक कठोरपणे आणि न्यायाने पाळतील. अयोध्येच्या सीमेजवळ येताच आकाशात मंगल संकेत दिसू लागले. पक्षी आनंदाने गात होते आणि नद्यांचे पाणी अधिक निर्मळ दिसत होते. सीतेच्या हृदयात एक वेगळीच शांती उतरली. तिला वाटले की तिच्या सर्व वेदना आता संपल्या आहेत. पण प्रभू श्रीरामांच्या मनात अजूनही एक विचार चालू होता. अयोध्येतील प्रजा त्यांना कसे स्वीकारेल, त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे कोणत्या नजरेने पाहिल हे त्यांना माहीत होते. तरीही त्यांनी मन घट्ट केले होते, कारण विजया एकादशीने त्यांना शिकवले होते की धर्माचा मार्ग कठीण असतो पण त्याच मार्गावरूनच खरा विजय मिळतो. आकाशात पुढे पुढे उडणारे पुष्पक विमान आता अयोध्येच्या दिशेने झेपावत होते आणि त्या प्रवासात रामकथेचा एक महत्त्वाचा अध्याय पूर्ण होत होता. पुष्पक विमान जेव्हा अयोध्येच्या सीमेजवळ येऊ लागले तेव्हा संपूर्ण नगर जणू जागे झाले होते. कारण अनेक दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या आगमनाची चाहूल प्रजेच्या हृदयात होती. नगराच्या बाहेर नद्या शांतपणे वाहत होत्या. काठावर ऋषींचे आश्रम होते आणि त्या आश्रमातून मंगल मंत्रोच्चारांचा नाद आकाशात घुमत होता. अयोध्येच्या रस्त्यांवर दीपमाळा लावल्या जात होत्या. घरांच्या दारांवर तोरणे बांधली जात होती आणि स्त्रिया अंगणात रांगोळ्या काढत होत्या. दशरथांच्या राजमहलातही आनंद आणि भावनांचा पूर आला होता. माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. अनेक वर्षांच्या विरहानंतर पुत्र परत येणार या विचाराने त्यांचे हृदय भरून आले होते. भरत आणि शत्रुघ्न नगराबाहेरच प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी उभे राहिले होते. भरताच्या हातात चरणपादुका होत्या आणि त्याच्या मुखावर नम्रता आणि भक्ती स्पष्ट दिसत होती. पुष्पक विमान आकाशात उतरू लागले तेव्हा लोकांनी जयघोष केला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण अधिकच मंगल झाले. प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण भूमीवर उतरले तेव्हा अयोध्येची माती धन्य झाली. भरत धावत पुढे आले आणि त्यांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी लोटांगण घातले. त्यांच्या डोळ्यात अपराध भाव होता आणि मनात भावासाठी अपार प्रेम होते. प्रभू श्रीरामांनी त्यांना उचलून आलिंगन दिले आणि भावनिक क्षणात दोघांचेही डोळे पाणावले.
सीतेने माता कौसल्यांच्या चरणांना स्पर्श केला तेव्हा माता कौसल्यांनी तिला आपल्या कुशीत घेतले. त्या आलिंगनात मायेचा, दुःखाचा आणि समाधानाचा संगम होता. अयोध्येची प्रजा हे दृश्य पाहून भारावून गेली. अनेकांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या पराक्रमाचे स्तवन केले. राजमहालात प्रवेश करताना प्रभू श्रीरामांच्या मनात मात्र कोणताही गर्व नव्हता. त्यांनी प्रथम देवालयात जाऊन देवतांचे दर्शन घेतले आणि ऋषींचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी सभागृहात सर्वांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की हा विजय त्यांचा वैयक्तिक नाही तर धर्माचा आहे. वानरसेना, ऋषी, देवता आणि सर्व भक्तांच्या श्रद्धेमुळेच हा विजय संभव झाला आहे. सीता त्यांच्या बाजूला शांतपणे उभी होती. तिच्या मुखावर सौम्य हास्य होते, पण त्या हास्यामागे अनेक वेदनांची कथा दडलेली होती. लक्ष्मण सभागृहाच्या काठावर उभा होता आणि त्याच्या डोळ्यात भावासाठी अभिमान दिसत होता. भरताने राजसिंहासन प्रभू श्रीरामांसमोर ठेवले, पण प्रभू श्रीरामांनी त्वरित आसन स्वीकारले नाही. त्यांनी आधी भरताच्या त्यागाचे कौतुक केले आणि त्याच्या निष्ठेला वंदन केले. अयोध्येतील ऋषींनी त्या दिवशी विशेष यज्ञ आयोजित केला. अग्निहोत्राच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या आणि मंत्रोच्चारांनी वातावरण पवित्र झाले होते. त्या यज्ञात विजया एकादशीचे महात्म्य पुन्हा एकदा सांगण्यात आले. ऋषींनी स्पष्ट केले की ज्या दिवशी प्रभू श्रीरामांनी ही एकादशी श्रद्धेने केली त्या दिवशीच विजयाचा मार्ग खुला झाला. अयोध्येच्या प्रजेला हे ऐकून अभिमान वाटला की त्यांचा राजा केवळ शूर नाही तर धर्म पाळणारा आहे. संध्याकाळ होताच अयोध्येच्या रस्त्यांवर दीपोत्सव सुरू झाला. प्रत्येक घरात दीप प्रज्वलित झाले. नदीच्या काठावर दीप सोडण्यात आले. त्या प्रकाशात अयोध्या जणू स्वर्गासारखी भासत होती. प्रभू श्रीराम राजमहालाच्या गच्चीवर उभे राहून हे दृश्य पाहत होते. त्यांच्या मनात समाधान होते, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही होती. सीता त्यांच्या शेजारी उभी होती. तिने शांतपणे प्रभू श्रीरामांकडे पाहिले आणि तिच्या नजरेत विश्वास होता. त्या क्षणी प्रभू श्रीरामांनी ठरवले की अयोध्येचे राज्य केवळ वैभवाने रव्हे तर धर्म, न्याय आणि करुणेने चालवायचे. विजया एकादशीच्या व्रताने त्यांना जो मार्ग दाखवला होता तोच मार्ग अयोध्येच्या प्रजेच्या कल्याणासाठी वापरायचा. आकाशात चंद्र उगवला आणि त्याच्या प्रकाशात अयोध्येचे नगर अधिकच उजळून निघाले. त्या रात्री अयोध्येच्या प्रत्येक घरात रामकथेची चर्चा होती. लोक एकमेकांना सांगत होते की कसा धर्माने अधर्मावर विजय मिळवला. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील हा टप्पा पूर्ण झाला असला तरी त्यांच्या आदर्शांची गाथा आता अधिक व्यापकपणे पसरू लागली होती. विजया एकादशी केवळ एक व्रत न राहता धर्माच्या विजयाचे प्रतीक बनली होती आणि अयोध्येच्या त्या मंगल रात्रीतून पुढील पिढ्यांसाठी एक अमर कथा जन्माला येत होती. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या आगमनानंतरचे दिवस जणू एका नवीन युगाची पहाट घेऊन आले होते. कारण नगरातील प्रत्येक श्वासात धर्म, शांती आणि विश्वास नांदत होता. राजमहालात प्रभू श्रीराम राज्याभिषेकासाठी तयारी करत होते, पण त्यांच्या मनात हा सोहळा वैभवाचा नव्हे तर कर्तव्याचा होता. ऋषीमुनी, ब्राह्मण, नगरातील ज्येष्ठ, वानर सेनेचे प्रतिनिधी आणि सर्व प्रजाजन या सोहळ्यासाठी एकत्र जमले होते. नदीकाठी पवित्र स्नान करून प्रभू श्रीरामांनी देवतांचे स्मरण केले आणि आपल्या जीवनातील प्रत्येक वळण मनात आठवले. वनवासातील दुःख, सीतेचा विरह, युद्धाची भीषणता आणि अखेरीस धर्माचा विजय हे सर्व त्यांच्या अंतःकरणातून शांतपणे वाहत होते. सीता त्यांच्या शेजारी उभी होती. तिच्या मुखावर स्थैर्य होते आणि मनात अयोध्येच्या प्रजेप्रती आपुलकी होती. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे तिघेही भावाभोवती संरक्षणासारखे उभे होते. राज्याभिषेकाच्या विधीत मंत्रोच्चार सुरू झाले. पवित्र जलाने प्रभू श्रीरामांचा अभिषेक करण्यात आला तेव्हा संपूर्ण सभागृह भक्तिभावाने भारावून गेले. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्यांनी केवळ एक राजा नव्हे तर एक आदर्श पाहिला होता. प्रभू श्रीराम सिंहासनावर बसले तेव्हा त्यांनी प्रथम प्रजेकडे पाहिले. त्यांच्या नजरेत अधिकार नव्हता तर जबाबदारी होती. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की राज्य हे सुखासाठी नव्हे तर सेवेसाठी आहे. जोपर्यंत प्रजा सुखी आहे तोपर्यंतच राजा यशस्वी आहे. या शब्दांनी सभागृहात शांतता पसरली. सीतेनेही प्रजेला नम्र वंदन केले. तिच्या त्या कृतीतून करुणा आणि मायेचा संदेश सर्वत्र पोहोचला.
राज्याभिषेकानंतर अयोध्येत अनेक दिवस उत्सव सुरू राहिले, पण त्या उत्सवांतही प्रभू श्रीराम संयम पाळत होते. ते दररोज ऋषींना भेटत होते, प्रजेच्या तक्रारी ऐकत होते आणि न्यायाने निर्णय देत होते. त्यांच्या राज्यात कोणीही उपाशी नव्हते, कोणीही भयभीत नव्हते. नद्या स्वच्छ वाहत होत्या, वने सुरक्षित होती आणि आश्रमांत तपश्चर्या निर्विघ्न चालू होती. या सर्व समृद्धीमागे केवळ राजसत्ता नव्हती, तर धर्माची नीती होती. अनेक ऋषींनी प्रभू श्रीरामांना विजया एकादशीचे पुन्हा स्मरण करून दिले. त्यांनी सांगितले की ज्या एकादशीने युद्धात विजय दिला, तीच एकादशी आता राज्यात शांती टिकवून ठेवण्याची शक्ती देईल. प्रभू श्रीरामाने ठरवले की अयोध्येत दरवर्षी विजया एकादशी अत्यंत श्रद्धेने पाळली जाईल. त्या दिवशी उपवास, विष्णुपूजा, दानधर्म आणि कथाश्रवण होईल. सीतेनेही या व्रताला पाठिंबा दिला आणि स्त्रियांना त्याचे महत्त्व सांगितले. हळूहळू अयोध्येच्या सीमेपलीकडेही या एकादशीची कीर्ती पसरू लागली. लोक सांगू लागले की ज्या दिवशी प्रभू श्रीरामांनी हे व्रत केले, त्या दिवशीच अधर्माचा नाश झाला. त्यामुळे विजया एकादशी केवळ एक धार्मिक विधी न राहता आशेचे प्रतीक बनली. संकटात सापडलेले लोक या व्रताकडे पाहून धैर्य मिळवत होते. प्रभू श्रीरामांच्या राज्यात न्याय मिळेल यावर सर्वांचा विश्वास होता. काही काळानंतर प्रभू श्रीराम एकटेच सरयू नदीकाठी बसले होते. सूर्य मावळत होता आणि पाण्यावर सोनेरी छटा पसरली होती. त्या शांत क्षणी त्यांनी आपल्या जीवनाचा अर्थ विचारात घेतला. त्यांना जाणवले की प्रत्येक कठीण प्रसंगाने त्यांना अधिक मजबूत केले. सीतेचा त्याग, लक्ष्मणाची निष्ठा, भरताचा त्याग, हनुमानाची भक्ती आणि ऋषींचे मार्गदर्शन या सर्वांनी त्यांना आजचा राजा घडवले होते. त्यांच्या मनात कृतज्ञता दाटून आली. त्यांनी सरयूपाशी हात जोडून प्रार्थना केली की त्यांच्या राज्यात कधीही अधर्म प्रवेश करू नये. त्या क्षणी मंद वारा वाहू लागला आणि जणू देवतांनी त्यांच्या प्रार्थनेला मान्यता दिली. अयोध्येत परतताना त्यांनी पाहिले की लोक त्यांच्या नावाने नव्हे तर धर्माच्या नावाने जगत आहेत. हे दृश्य पाहून प्रभू श्रीरामांना खरे समाधान मिळाले. त्यांना जाणवले की विजया एकादशीने दिलेला विजय केवळ लंकेपुरता मर्यादित नव्हता, तर तो मानवी मनावर मिळवलेला विजय होता. अधर्म, अहंकार आणि अन्याय यांवर मात करून धर्माने माणसाच्या जीवनात स्थान मिळवले होते. हा विजय टिकवणे हीच आता त्यांची साधना होती. अयोध्येच्या त्या शांत संध्याकाळी रामराज्याचा खरा अर्थ प्रकट झाला आणि त्या अर्थामध्ये विजया एकादशीचे महात्म्य सदैव जिवंत राहणार होते. अयोध्येच्या शांत संध्याकाळी प्रभू श्रीराम राजमहालाच्या गच्चीवर उभे राहून दूरवर पसरलेल्या नगराकडे पाहत होते. तेव्हा त्यांच्या मनात समाधानाची एक सौम्य लहर उमटली होती. सरयू नदीच्या प्रवाहासोबतच जणू त्यांच्या जीवनातील संघर्ष, वेदना आणि विजयही शांतपणे पुढे वाहू लागले होते. सीता त्यांच्या बाजूला उभी होती. तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाची कोमल छाया होती आणि मनात प्रजेप्रती अपार करुणा होती. लक्ष्मण थोड्या अंतरावर उभा राहून नगराच्या सुरक्षेची काळजी घेत होता. अयोध्येत रामराज्य स्थिरावले होते. लोक एकमेकांशी सत्याने वागत होते. कोणाच्याही मनात भय नव्हते आणि अन्यायाला स्थान नव्हते. ऋषींचे आश्रम फुलले होते. यज्ञधूम आकाशात पसरत होता आणि मंदिरांत नियमित पूजा सुरू होती. या सर्व समृद्धीमागे प्रभू श्रीरामांचा कठोर पण करुण धर्म होता. त्यावेळी एका वृद्ध ऋषींनी प्रभू श्रीरामांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्रभू श्रीरामांनी त्यांना सन्मानाने आसन दिले. त्या ऋषींनी शांत स्वरात सांगितले की भविष्यात लोक रामकथा सांगतील, ऐकतील आणि त्यातून धर्म शिकतील, पण विशेषतः विजया एकादशीचे महात्म्य पिढ्यानपिढ्या सांगितले जाईल, कारण त्या एकादशीने केवळ लंकेवर विजय दिला नाही तर मनावरही विजय मिळवून दिला. प्रभू श्रीराम नम्रपणे हसले. त्यांनी सांगितले की जर या कथेने लोकांना संयम, श्रद्धा आणि धर्माचा मार्ग दाखवला तर त्यांचे जीवन सफल झाले असे ते मानतील. सीतेनेही त्या ऋषींना वंदन केले आणि स्त्रियांना धर्मनिष्ठ राहण्याचा संदेश दिला. काळ पुढे सरकत गेला. अयोध्येतील मुले रामकथा ऐकत मोठी होऊ लागली. विजया एकादशीच्या दिवशी नगरात विशेष वातावरण निर्माण होऊ लागले. लोक उपवास करत, विष्णुपूजा करत आणि प्रभू श्रीरामांचे स्मरण करत. संकटात सापडलेले लोक या व्रताने धैर्य मिळवत. युद्धात विजय हवा असो, जीवनातील अडचणींवर मात करायची असो, विजया एकादशी श्रद्धेचे प्रतीक बनली.
प्रभू श्रीराम अनेकदा प्रजेला सांगत की विजय बाह्य नसतो, तर अंतर्मनातील दुर्गुणांवर मिळवलेला विजयच खरा विजय असतो. त्यांच्या या शब्दांनी लोकांचे जीवन बदलू लागले. अहंकार कमी झाला, दया वाढली आणि सत्याची किंमत कळू लागली. एके दिवशी प्रभू श्रीराम पुन्हा सरयूच्या काठी ध्यानात बसले. सूर्य मावळत होता. त्या शांततेत त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन प्रवासाचा विचार केला. त्यांना जाणवले की प्रत्येक दुःख, प्रत्येक परीक्षा ही त्यांना अधिक धर्मनिष्ठ बनवण्यासाठीच होती. सीतेचा त्याग, लक्ष्मणाची सेवा, हनुमानाची भक्ती, भरताचा संयम आणि ऋषींचे मार्गदर्शन या सर्वांनी मिळून रामकथा घडवली होती. त्या कथेत विजया एकादशी हा एक पवित्र वळण होता, जिथे श्रद्धेने असंभव शक्य झाले. प्रभू श्रीरामांनी डोळे उघडले तेव्हा आकाशात तारे चमकत होते. त्यांना वाटले की ही कथा आता केवळ त्यांची राहिलेली नाही, तर संपूर्ण मानवजातीची झाली आहे. जो कोणी धर्माने चालेल त्याच्या जीवनात विजय निश्चित आहे, हा संदेश या कथेचा आत्मा आहे. अयोध्येच्या त्या शांत रात्री रामराज्य स्थिर होते आणि त्या स्थैर्यात विजया एकादशीचे महात्म्य कायमचे कोरले गेले होते. हीच ती खरी कथा की प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यासाठी विजया एकादशी श्रद्धेने केली आणि त्या श्रद्धेनेच अधर्माचा नाश झाला. ही कथा ऐकणाऱ्याच्या मनातही आजही आशेचा दीप प्रज्वलित करते. धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि भक्तिभावाने कमेंट करा.